श्री क्षेत्र कपिलधारा कावनई हे सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या निगडित असलेलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गंगा गोदावरी पूजन सोहळा मंत्रोच्चारात विधिवत संपन्न झाला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, भिवंडीचे शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे माहेरकडील वंशज शिवाजीराव जाधव, छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, सरपंच गोपाळ पाटील, कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तिचरणदास महाराज, महंत श्रीराम किशोर शास्त्री महाराज, कार्यक्रमाचे आयोजक कावनई कपिल महामुनी ट्रस्टचे महंत श्री रामनारायण दास फलहारी बाबा महाराज, जगद्गुरू महंत कलकीराम महाराज आदींसह विविध साधू, महंत, मान्यवर, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व्यापक नियोजन करण्यात आले. या भागात 116 कोटींची विकास कामं सुरू आहेत. आगामी कुंभमेळ्यात देश विदेशातून लाखो भाविक येणार असल्यानं रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचं पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय. विधिवत पूजन विविध मान्यवर, साधू, महंत यांच्या हस्ते करण्यात आलं. भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, गोरख बोडके, छावा भारत क्रांती मिशनचे संघटक परमेश्वर नलावडे पाटील, मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, धनंजय बेळे, नरहरी युगल मुगले, पत्रकार अमोल सोनवणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक गावकरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केलं. ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. भावी कुंभमेळ्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन नियोजनबद्ध कारवाई करण्याचं आवाहनही आमदार हिरामण खोसकर यांनी केलं. कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनानं विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा महंत रामनारायणदास फलहारी महाराज यांनी व्यक्त केली. वैष्णव आखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथे पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख 17 ऑगस्ट 2027 अधिकृतपणे जाहीर करून सिंहस्थ प्राधिकरणाच्या नियोजनात या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर श्री क्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या धार्मिक वारशाचं जतन करण्याबरोबरच भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी शासनाचा विविध विकास निधी आणून सर्वांगीण विकास हा सर्व लोकप्रतिनिधी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल असं जगद्गुरू आदिनाथ संप्रदाय पीठाधीश्वर कलकीराम महाराज यांनी म्हटलंय. संविधान न्यूज, नाशिक. आज कपिल महामुनी आश्रम सिंहस्थ कुंभमेळा मूळस्थान इथे गोदावरी गंगा पूजन होतं आणि हा एक प्रकारे सिंहस्थाचा एक शुभारंभ होता. आज सर्व साधू संत, राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ, काही आमदार, काही नगरसेवक, कावनई ग्रामस्थ, गोटीतले ग्रामस्थ, इगतपुरी तालुक्यातले सर्व ग्रामस्थ आणि नाशिक जिल्ह्यातले सर्व भक्तगण, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. तरी सिंहस्थाच्या सर्व पर्वामध्ये आणि कुंभमेळ्यामध्ये सर्व लोकांचे सहकार्य मी अपेक्षा करतो. हर हर महादेव, हर घर महादेव. आज को जो गंगा पूजन हुआ और भूमि पूजन और वृक्षारोपण,
ये साल संपन्न हुआ है, इसके बाद में ध्वजारोहण होगा और उसके बाद में 17 तारीख को अगस्त में राखी पूनम का स्नान होगा। पर्वणीय स्नान यहाँ महाराष्ट्र का पर्वणीय स्नान जो है मेन होता है। और यहाँ पर में पहले से 17 लाख वर्ष पहले से कुंभ मेला होते आ रहा है। तो ईसाई ने इसको विभाजन करके 2002 से उन्होंने नासिक अत्यंत किया, नहीं तो मूल स्थान यही है। यहाँ एक कुंभ मेला के लिए मैंने कलंकी महाराज को नियुक्त किया हूँ। जो कोई साधु संत आएंगे, आज जो भी मेला का कैसा व्यवस्था करना है, जो पब्लिक आएगी उसका कैसा व्यवस्था होना, वो सारा जिम्मेदारी इनको दिया हूँ। जो कुंभ को सुंदर रूप से सुचारू रूप से पूरा करना इसका जिम्मेदारी है। रस्ता एक ठिकाणी थोडासा नादग्रस्त होता, बाकी व्यवस्थित आहे। मुद्दा मी काही महिन्यापूर्वी पैनेला गेलो होतो, तो हा रस्ता पैण्यावरून जातो आणि तिथे पावसाळ्यामध्ये अनेक नाशिककर जे आहेत तिथे पावसाचा आनंद घेण्यासाठी त्या पैनेला येतात, ते सुद्धा मी पाहिलं। ठीक आहे, रोज नोकरीला जायचंच आहे, शेतावर जायचंच आहे, घरात यायचंच आहे, जेवायचं आहे, कुटुंबाबरोबर राहायचं आहे, पण मानव प्राणी जो आहे त्याला अनेक गोष्टी हव्या असतात। त्याला पर्यटन हवं असतं, त्याला संगीत पाहिजे आहे, नाट्य पाहिजे आहे, अनेक गोष्टीची जी आहे त्याला आवड आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मुलाबाळांना घेऊन जाणं हे त्यांना जास्त आवडतं। आणि मग कावनाईचं जे सौंदर्य जे आहे हे अतिशय विलक्षण चांगलं असतं। आणि मग इथे आपण आता ज्या तलाव पाण्याची पूजा केली, गंगापूजन केलं आहे, ते सुद्धा आपण मागच्या वेळेला तयार केलं। संपूर्ण दगडी काम आपण पाहिलं, अनेक काम। आता सुद्धा ही कामं जी आहेत जवळजवळ कामनाईला 46 कोटी रुपयाची काम आहे, टाकेला 47 कोटी रुपयाची काम आहे, बेजे चाकोरेला 23 कोटी रुपयाची काम आहे। या विभागामध्ये सांगतो 116 कोटी रुपयाची कामं जी आहेत आपण करणार आहोत। आणि एकूण सिंहस्थाचा आराखडा जो संपूर्ण नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्हाभर मांडलेला आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यामुळे 28,000 कोटी रुपयाची कामं जी आहे या सिंहस्थाच्या निमित्तानं या आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। लहान गोष्ट नाही, एका जिल्ह्यामध्ये म्हणजे नेहमी कामं करत असतात, आम्ही करत असतो, हे आमचे पुरस्कार साहेब